श्री हैबत बाबांनी संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा सुरू केला। या सोहळ्यात विदर्भात सद्गुरू परमपूज्य श्री राजाधिराज स्वामी विठ्ठलानंद सरस्वती यांनी दिंडी नेण्यास प्रारंभ केला। विदर्भातून आज अनेक दिंड्या पंढरपूरला जातात। श्री लक्ष्मीनारायण संस्थान अमरावती यांची मानाची दिंडी गेल्या 160 वर्षापासून संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोबत पंढरपूरला जाते। महाराष्ट्राच्या मुख्य धार्मिक व सांस्कृतिक परंपरेचा वसा विदर्भात परमपूज्य सद्गुरू विठ्ठलानंद सरस्वती यांनी जपला होता। आजही संस्थानतर्फे पंढरपूरला दिंडी नेण्याची परंपरा अखंडपणे चालू आहे। आपल्या सर्वांना माहिती आहे की आषाढी एकादशी निमित्ताने पूर्ण देश पंढरपूरकडे निघाला। सगळे वारकरी एका वेगळ्या उत्साहात या आनंदोत्सवासाठी पूर्ण देशभरात निघाले असताना अमरावती येथील लक्ष्मीनारायण मंदिर, ज्याला की साधारणतः 160 वर्षाचा इतिहास आहे, आमची पालखी इथून ज्ञानेश्वर माऊलींकडे निघाली आहे। सगळ्यांना आनंद होतो की ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीमध्ये एक 14व्या नंबरवर हक्काचं स्थान या पालखीचं असतं। गेल्या 150 वर्षाची परंपरा असलेले हे लक्ष्मीनारायण मंदिर 14 तारखेला इथून त्यांची पालखी प्रस्थान करत आहे। आज या ठिकाणी आपण जी पत्रकार परिषद बोलावली त्याचा उद्देशच हा होता की अमरावतीच्या लोकांना हे जे गतवैभव आहे ते गावातलं हे कळावं, लक्ष्मीनारायण संस्थांचं कार्य काय आहे हे कळावं। त्याकरता एक विशेष विनंती करायची आहे की 14 तारखेला संध्याकाळी 4 वाजता लक्ष्मीनारायण मंदिर अंबागेटच्या आतमध्ये या ठिकाणी ह्या पालखीचं प्रस्थान होणार आहे। आपण सर्वांनी अमरावतीच्या मंडळांनी या पालखीमध्ये पालखी सोहळ्यामध्ये सहभागी व्हावं, जेणेकरून आपणही ज्ञानेश्वर माऊलीपर्यंत पोहोचलो आहे अशी आपल्या सगळ्यांना आनंद घेता येईल। खूप खूप धन्यवाद। अशोकभाई जोशी, विदर्भ न्यूज, अमरावती।